नमस्कार मंडळी, आज करूया भरली वांगी. याच्यासाठी घेतली आपण ताजी कवळी वांगी. याची देठं काढून घेतली आणि पाण्यामध्ये त्याला ठेवली कापून, का तर ती काळी पडू नये. आणि त्याच्यासाठी बाकीचं साहित्य घेतलं आहे. शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक. शेंगदाणे आपण भाजून घेऊया तव्यावर. ते चांगले खरपूस भाजून झाले की आपल्याला त्याला थंड करून जराशे गार करून वाटण करून घ्यायचं आहे. आता आपले शेंगदाणे भाजत आले आहे. एका मिक्सरमध्ये गार झालेले हे शेंगदाणे, लसूण, अद्रक, कोथिंबीर, खोबरं आपण वाटून करून घेऊया. वाटण तयार झालं आहे. इथे घेतलं काळा मसाला, हळद आणि वाटण. वाटणामध्ये टाकलं मीठ आणि तिखट. हे चवीनुसार मीठ आणि तिखट मी घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. आता एक कढई घेतली, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आणि वांग्यामध्ये वाटण भरून घेतलं. तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली. ती फोडणी तडतडली की त्याच्यामध्ये ही भरली वांगी आपण परतून घ्यायला सुरुवात केली. आता ही छान परतली जात आहेत. हे उरलेल्या वाटणमध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण आपण ह्या तेलामध्ये परतून घेऊया. ही छान तेलावर वांगी परतली जात आहेत. त्याला शिजवून घेऊया. शिजवण्यासाठी मी झाकण ठेवलं आहे. झाकणावर ठेवलं पाणी, का तर ते वाटण खाली करपू नये म्हणून, लागू नये भांड्याला, त्याच्यामुळे. असं मध्ये मध्ये हलवत ही एक सलग शिजवून घेऊया. आता आपली भरली वांगी तयार होत आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपली रेसिपी झालेली आहे. चमचमीत भरलेली वांगी. याच्यामध्ये मी थोडंसं वरून वाटण 2 चमचे ॲड करते आणि झाकण ठेवून गॅस बंद करते.